नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लिक मराठी। मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। आता मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली लाडक्या बहिणींच्या वरती होणार आहे। आता तुम्ही म्हणाल लाडक्या बहिणीवरती व्हिडिओ होणार आहे, पण लाडक्या बहिणींचे अजून पैसेच आलेले नाहीत। आता लाडक्या बहिणींचे पैसे जर का तुम्हाला पाहिजे असतील तर आता काही बँका ज्या आहेत तर त्या यासाठी चालणार नाहीत। म्हणजे काही बँका, ठराविक बँका अशा आहेत त्यामध्ये पैसेच येणार नाहीत, लाडक्या बहीण योजनेचे पैसेच येणार नाहीत। आता ह्या कुठल्या बँका आहेत किंवा ही काय भानगड आहे नक्की, तीच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की तुमच्या कुठल्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत आणि कुठल्या बँकेमध्ये आलेले होते। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो। तर आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आत्तापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे किती पैसे आले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्याच पद्धतीने तुमची कुठली बँक आहे, तुमचे कुठल्या बँकेमध्ये पैसे आलेले होते ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता नुकत्याच निवडणुका झाल्या, परंतु तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते शासनाने निवडणुका व्हायच्या अगोदर घोषित केलेलं होतं की नोव्हेंबरच्या 30 तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, परंतु पैसे तर काय जमा झालेले नाहीत। आता हे पैसे का जमा झालेले नाहीत, कारण शपथविधीचे जे कार्यक्रम आहेत ते अजून झालेले नाहीत। मंत्र्यांचे शपथविधीचे कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या अर्जाची जी छाननी आहे, म्हणजेच काही लोकांनी फेक अर्ज भरलेले आहेत, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असून सुद्धा काही लोकांनी अर्ज भरले आहेत। तर अशा काही ठराविक अर्ज जे आहेत तर ते अपात्र करण्यात येणार आहेत आणि त्यांचे पैसे माघारी वसूल करून घेणार आहेत। तर ही काय भानगड आहे, तर त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तर तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर काही बँका, ठराविक ज्या बँका आहेत तर त्या बँका यासाठी चालणार नाहीत। तर कुठल्या बँका चालणार नाहीत, तर मित्रांनो, तुमचं जर का खातं डीबीटी लिंक नसेल, म्हणजेच आधार सेडिंग नसेल, तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे पैसे तुमच्या बँकमध्ये येणार नाहीत। अशा पद्धतीची मित्रांनो एक मोठी अपडेट आहे। तर मित्रांनो, आता कोणाकोणाचे पैसे येणार नाहीत तर मित्रांनो ते देखील तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की हे पैसे येणार कधी, तर काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही। 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। पण पैसे जमा होण्या अगोदर तुम्हाला ही 1-2 कामे करून घ्यायची आहेत। आता काय कामे करायची आहेत, तर तुम्हाला पहिल्यांदा बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं आधार डीबीटी लिंक आहे का। जर का आधार डीबीटी लिंक असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील। परंतु जर का आधार डीबीटी नसेल तर काय करणार, तर मित्रांनो, आधार डीबीटी नसेल तर तुम्हाला सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं नवीन खातं उघडायचं आहे आणि नवीन खातं उघडल्यानंतर तिथे तुम्हाला बँक अकाउंट लिंक करून घ्यायचं आहे। आता नवीन खातं उघडल्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं नवीन खातं कुठं उघडतं, तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं जे आहे ते तुमच्या पोस्टामध्ये जाऊन उघडलं जातं। तर पोस्टामध्ये गेल्यानंतर त्यांना सांगायचं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेकरिता आधार डीबीटी करून पाहिजे आहे आणि नवीन खातं उघडायचं आहे, तर ते तुम्हाला नवीन खातं उघडून देतील। 210 रुपये यासाठी खर्च येतो आणि तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे डायरेक्टली येऊन जातात। आता महत्त्वाचा मुद्दा असा की तुमचे जर का पहिले पैसे आलेले असतील, म्हणजे 7,500 रुपये हप्ता आत्तापर्यंत आलेला असेल, तर तुम्हाला कोणतंही खातं नवीन उघडायची गरज नाही, तुमच्या पहिल्याच खात्यावरती पैसे येऊन जाणार आहेत। आता मित्रांनो, ही माहिती झाली कोणतं बँक खातं चालणार त्याची। बँक खातं कोणतेही असलं तरी सुद्धा तुमचं जर का आधार डीबीटी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार आहेत। परंतु आता महत्त्वाचा मुद्दा असा येतो की काही लोकांना 9,700 रुपये येणार आहेत। तर आता हे कोणाला येणार आहेत, 9,700 रुपये कोणाला येणार आहेत, तर मित्रांनो 7,500 रुपये ज्यांना ऑलरेडी आलेले नाहीत आणि ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले आहेत त्यांना आत्तापर्यंत 1ही रुपये आलेले नाहीत आणि ते सर्व निकषांमध्ये बसत आहेत, म्हणजेच त्यांचे संपूर्ण नियम अटी त्यांनी फॉलो केलेले आहेत, त्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे किंवा ज्या ज्या हमीपत्रामध्ये नियम अटी दिलेले आहेत ते त्यामध्ये बसत असतील, तर त्यांना 9,700 रुपये इतकी रक्कम डायरेक्टली खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल 9,700 रुपये कुठले, तर मित्रांनो 9,700 रुपये जे आहेत तर हे 7,500 आलेले होते ते पाठीमागच्या हप्त्यांचे आणि 6व्या हप्त्याचे 2100 रुपये असे प्लस होऊन सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याच पद्धतीने तुमची कुठली बँक आहे, कुठल्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होतात ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की तुमचे आत्तापर्यंत पैसेच आलेले नाहीत, तर आता त्यावेळेस काय करणार, तुमचे आत्तापर्यंत पैसे जर का आलेले नसतील तर तुम्ही काय करू शकता, तर मित्रांनो एक सोपी पद्धत आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरलेले होते
तर त्या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरती तुम्हाला कॉलममध्ये तुमचे पैसे कशामुळे आलेले नाहीत किंवा किती आत्तापर्यंत पैसे आलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती आता वेबसाईटला सुद्धा दाखवत आहे। तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ज्या लॉगिन आय डीवरून तुम्ही लॉग इन केलेलं होतं तर त्या लॉगिन आय डीवरतीच जायचं आहे आणि तिथून तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे पैसे कशामुळे आलेले नाहीत। तर मित्रांनो, तुम्ही जर का या अगोदर दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजेच PM किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचा जर का लाभ घेत असेल तर तो लाभ जर का 1500 रुपयाच्या वरती असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे बंद केले जाणार आहेत। अशा पद्धतीची मित्रांनो एक नवीन अपडेट आहे। तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये हे येणार नाहीत। जर का तुम्हाला ऑलरेडी पहिल्यापासून पैसे येत होते आणि तुम्ही जर का नवीन कुठलं खातं उघडलं नसेल किंवा DBTC काही छेडछाड केलेलं नसेल तर तुमचे पैसे 100% ज्या खात्यामध्ये पहिले आलेले होते त्याच खात्यामध्ये 100% येऊन जातील। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका लाडक्या बहिणीच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।